वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑफ वेडिंग सीझन। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही तुमच्या लग्नामध्ये काय काय डेकोरेटिव्ह गोष्टी करून तुमचं लग्न अजून सुशोभित करू शकता आणि ते सुद्धा कमीत कमी खर्चात। तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे दोन पेंटिंग बघितलेत, पहिलं म्हणजे वारली पेंटिंग आणि दुसरं म्हणजे राधाकृष्णाचं, तर हे दोन्ही पेंटिंग मी 2 दिवसाला 4 ते 5 तासाचा वेळ देऊन कंप्लीट केलेले आहेत। त्यानंतर जी देवकुंडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ती सुद्धा मी घराला कलर दिल्यानंतर उरलेल्या कलरपासूनच पेंट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती साधी, सोबर आणि सुंदर दिसत आहे ही। त्यानंतर मी थाळ, 3 वाट्या आणि 2 छत्र्या ज्या माझ्या हळदीला बॅकग्राऊंडला ठेवल्या होत्या, तर हे डेकोरेट केलं ते सुद्धा या बांधणीच्या कापडानी। जो बांधणीचा कापड लग्नामध्ये फेट्याला वापरला गेला होता आणि तोच मी वाचवून ठेवला होता, तो मला खूप आवडला, तर त्याच्यापासून मी डेकोरेशन केलं आणि कागदाची जी रिबन मिळते गोल्डन कलरची तिचा वापर केला। त्यानंतर भिंतीच्या कोपऱ्यात ठेवण्यासाठी उतरण तयार केली, ही घागर। तर हे सगळं अक्षय तृतीयेला वापरलं गेलं होतं, तर त्याचाच वापर केला मी डेकोरेशनसाठी। त्यानंतर एक छोटंसं वृंदावन आणलं होतं क्यूटचं, तर त्यालासुद्धा डेकोरेट केलं। लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे हे रिंग प्लॅटर, जे फक्त आणि फक्त तार, 2 जुने रिंगचे बॉक्स, त्यानंतर आपलं पार्सल जे पुठ्ठे असतात त्याचा वापर करून आणि थोडंफार डेकोरेटिव्ह गोष्टी वापरून मी हे रिंग प्लॅटर रेडी केलेलं आहे। जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल, तुम्ही खूप बिझी असाल, तर दिवसाला फक्त 1 ते 2 तास द्या, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून तुमचं लग्न सुशोभित करू शकता।